नमस्कार, न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुसळधार पावसाने पूर्ण रायगडला पूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढलेलं आहे, पण मराठवाड्यामध्ये पावसाचा एक कण नाहीये। खूप निसर्ग प्रकोप करत आहे। तर या अनुषंगाने आपण आहोत आधे ब्रिजच्या खाली आणि तुम्ही पाहू शकता कसं पूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्णपणे। सर, काय परिस्थिती आहे? जाम पाणी भरलेलं आहे पावसाने। दरवर्षी असतं का? दरवर्षी। सर, तुम्ही बाईक रायडर आहात, काय सांगाल? नेहमीप्रमाणे दरवर्षी चालवल्याप्रमाणे हेच चाललं, काय होणार? इथे काय व्यवस्था नाही का त्याची? काय नाही, पाणी नेहमी असं काही व्यवस्था नाही, पाणी देणार काय नेहमीच आहे। तर नक्कीच आपण जनसामान्याकडून जाणून घेऊया की काय प्रकार आहे इथे, काय करताय। लोक शक्यतो बोलायला टाळतात। आपण रिक्षा चालकांकडून विचारूया। सर, नमस्कार। बोला सर, काय परिस्थिती आहे इथे? इथं भरपूर पाणी दररोज नेहमीच असतो। त्यासाठी काय उठाव करता की नाही आपण? आता काय उठाव करणार आम्ही? गावाला बघायला पाहिजे काहीतरी। अच्छा। जे पुढारी लोक आहेत काय काही काहीतरी गाड्यांची काय व्यवस्था आहे? गाड्यांची काय परिस्थिती? गाड्यांची खराब होतात त्याच्या पाण्यातून, बंद किती गाड्या पडतात। ठीक आहे सर, ठीक आहे। तर खूप दयनीय परिस्थिती आहे। निसर्ग तर प्रकोप करतोय, पण शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय, मोठा प्रश्नचिन्ह आहे। शाळेची व्हॅन आहे, शाळेची व्हॅन जाते बघा, पोरांसाठी धोकादायक आहे गोष्टी खूप। काही होऊ शकतं, काही घडू शकतं, बाजूला शाळा आहे आणि हा जो प्रसंग आहे तो अत्यंत गांभीर्य। याकडे तहसीलदारांनी, कलेक्टरनी, रायगडच्या कलेक्टरनी, पनवेलच्या तहसीलदारांनी ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे असं आमच्या चॅनल माध्यमातून आव्हान आहे। कारण निसर्ग तर प्रकोप करेलच, पण शासन प्रशासनाने दुर्लक्ष करू नये। इथे पंप्स लावण्यात यावे तात्काळ, अशी जनतेची पण मागणी आहे। सर, काय सांगाल तुम्ही? हे दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। काय प्रॉब्लेम होतो दरवर्षी? पाऊस पडला की पाणी साचलंच। अच्छा। आणि त्याला काय इथे पर्याय म्हणून हँडपंप वगैरे लावले जात नाही का? नाही वॉटरपंप? नाही 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 काही नाही काही तुमची नाही। काय मागणी काय? काय पाण्याची आता व्यवस्था करावी, पाणी कुठून जाईल त्याला मार्ग करा। इथले आधीचे रहिवासी आहात? हा, दरवर्षी त्रास आहे? दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। मुले, शाळेतले मुले काय सांगणार मला, काय त्रास होतो तुम्हाला? जाण्या घाण पाण्यातून जावं लागतं का? हा म्हणजे शाळा सुटली का जायचंय शाळेला? शाळा सुटली अच्छा, जाताना पण हीच परिस्थिती होती का? नाही मग जाताना नव्हतं? नव्हतं। म्हणजे पाणी दरवर्षी तुम्हाला त्रास भोगावा लागतो? ठीक आहे। तर ही सेंट जॉर्ज स्कूल आहे आणि अतिशय गंभीर विषय आहे हा। ह्याचा विषय नाही आहे, कारण बघा तुम्ही कॅमेरामन जरा दाखवा की कशा प्रकारे पाण्यामध्ये झुंज देतात लोक। हे फक्त रील्स मध्ये आपण पाहतोय, पण हे प्रॅक्टिकल दिसतंय। तर लोकांची दयनीय अवस्था आहे। सर, आपण काय सांगा? सर, पावसानं बेहाल केलेलं आहे, पावसाने पण इथे हँडपंप, पण पाऊस पण गरजेचा आहे। नाही, महापालिकेचे काम आहे, सॉरी ग्रामपंचायतचं काम आहे की नाही पंप लावणे वगैरे? करणार आहेत। करतील का? ओके। कधी सर? करतील। भयान परिस्थिती आहे, जनतेचं म्हणणं आहे करतील, नक्की करतील। आपण लोकांकडून जाणूया। सर, क्या बताएंगे ये पूर जो है इसके बारे में क्या बताएंगे? बहुत बारिश है और बहुत अच्छा लग रहा है, बट ये बुरा भी लग रहा है क्योंकि क्लाइमेट अच्छा है, और बुरा भी लग रहा है क्योंकि बारिश बाइक में पानी जा रहा है। सब कुछ अच्छा है, कुछ ना कुछ अच्छा होना चाहिए यहाँ पे। तर दयनीय परिस्थिती, गाड्यांचं बेहाल आहे। तुम्ही पाहू शकता, कॅमेरामन तिकडे राहा, समोर बघा। ही दयनीय परिस्थिती आहे। तर नक्कीच आदिवासीयांनी या गोष्टीवरती नक्कीच प्रश्न उचलले पाहिजे, कारण इथले तहसीलदारही त्या गोष्टीला तेवढेच जबाबदार आहे, शासन प्रशासन तेवढे जबाबदार आहेत। इथले प्रशासनाची परम कर्तव्य आहे। इथे पंप लावणं खूप गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे, कारण ही परिस्थिती खूप निंदनीय आहे। या परिस्थितीला कसं सामोरं जावं, इथल्या प्रशासनाने याकडे लक्ष घालावं। व्हिडिओ लिस्ट आम्ही जातो, आम्ही 25 पनवेल।